Hello everyone, welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, आज आहे मला सुट्टी. So आम्ही चाललोय बाहेर, सगळे रेडी होत आहे. कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत हे तुम्हाला समजणारच आहे. So stay tuned. Hello, स्वीटी रेडी? छान दिसते. सगळ्यांना तुझे आउटफिट्स आवडतात. सो नक्की त्यांना एका कुठल्या तरी रचनाच्या ब्लॉग मध्ये नक्की सांग. आणि नायसाची हेअरस्टाईल बघू. आतुने काय केलंय? वाव, बघू बघू बघू. थांब इकडे बघ, इथे बघ. नायसाला एक रबर देणं झाला की काय राहतच नाही. नायसा तू दाखवलीच ना हेअरस्टाईल. ती राहतच नाही. इकडे बघू. अरे वा, अरे वा, दाखवतच नाही. फायनली आई पण रेडी आणि एकदम छान दिसते, यंग. थँक्यू. चला जायचं. दादा पण एकदम हँडसम. रचना इज ऑल्सो गेटिंग रेडी. छान दिसते. गुड मॉर्निंग. लेट झालोय आपण ऑलरेडी. चल. सो फायनली आम्ही निघालोत आणि जसं तुम्ही पाहिलं स्वीटीताई आली आहे. सो स्वीटीताई, आई, मी, सनी, वंश आणि नायसा, वी आर गोईंग. आम्ही थोडंसं आज फिरणार आहोत, नवीन जागा एक्सप्लोर करणार आहोत आणि एक्साइटेड आहोत. वंश, आर यू एक्साइटेड टू एक्सप्लोर न्यू प्लेस? अँड नायसा? सो चला मग कुठे जातो ते तुम्हाला समजेलच. आणि आज जो मी ड्रेस घातला आहे हा कदाचित खूप लोकांनी ओळखला सुद्धा असेल. जेव्हा मी पुण्याला गेलेली तेव्हा आम्ही एक स्ट्रीट शॉपिंग केलेलं, त्या पुण्याच्या क्लोदिंग हॉलमध्ये मी दाखवलेलं. सो हा ड्रेस इकडनं आहे आणि एक्झॅक्ट झालेलं आहे. ट्रायल वगैरे काही केलं नव्हतं बिकॉज तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपण स्ट्रीटवरनं घेतो तेव्हा तिथे ट्रायल वगैरे करायला काही नसतं. सो एक्झॅक्ट झाला आहे आणि मस्त दिसतोय, कम्फर्टेबल आहे. जसं की बाहेर तुम्ही बघू शकतात क्लायमेट कसा आहे आणि त्या ह्याला घेऊन लाईक थोडंसं सुदिंग कलर घातलेलं आहे आणि व्हाईट इज ऑलवेज पीसफुल. यू ऑल सेट टू गो. नायसा कशी बसणार मी? नायसा ते बंद कर बाबू. एक हो रहा रास्ता पहले न था, अब लेकिन है वास्ता. सब जो अधूरा है तू है तो पूरा है, कुछ बाकी अब ना है मेरा. ऐसे मुझे तू मिल गया जैसे मेरा खुद नया, मेरी आंखों ने कहा स्वाइप इट राइट यार. ऐसे मुझे तू मिल गया जैसे मेरा खुद नया, मेरी आंखों ने कहा स्वाइप इट राइट यार. सो आम्ही मस्त आता खाल्लेलं आहे. आम्ही आफ्टर खालापूर जो फूड कोर्ट लागतो तिथे मस्त खाऊन घेतलंय. आणि काय होतं त्याचं नाव? आपलं महाराष्ट्र.
तिकडचा मी ऑलमोस्ट मागवलेलं आहे, एक झुणका भाकर, त्याच्यानंतर थालीपीठ, त्यानंतर साबुदाणा वडा. खूप छान होतं, टेस्ट मस्त वाटत होतं आणि रिझनेबल आहे, म्हणजे 80 रुपीज, 70 रुपीज, 150 रुपीज असं. सो तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा. म्हणजे आपण मॅकडोनल्ड, KFC हे नेहमीच खातो, पण हे थोडंसं एकदम मस्त लागत होतं. नायसाचं वेगळी स्टोरी चालली आहे. सो स्वीटीताई फुल रेडी आली आहे, मस्त छत्री वगैरे पण घेऊन आली आहे आणि मस्त पाऊस पडायला लागलाय. सो वेदर खूप छान, लाईक क्लायमेट खूप छान वाटतंय. सो लेट्स सी की पुढे कसं वातावरण असणार आहे. पाऊस पडतंय ना आई? थोडं थोडं रिमझिम 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 पाऊस स्टार्ट झालेला आहे. चलो रेडी. पहली नजर में कैसा जादू कर दिया, तेरा बन बैठा है मेरा जिया, जाने क्या होगा क्या पता, इस पल को मिलके आज ही ले जरा. मैं हूँ यहाँ, तू है यहाँ, मेरी बाहों में आ भी जा. ओ जाने जा, दोनों जहाँ, मेरी बाहों में आ भूल जा. So finally we have reached. आम्ही आलो पावना लेक आणि आमच्यासाठी हे नवीन आहे, लाईक आम्ही फर्स्ट टाइम एक्सप्लोर करतो. सो ॲक्च्युली हे लोणावळ्यापासून लांब वाटलं आम्हाला, काय माहिती, आम्ही कदाचित खूप लॉंग रूटने आलो, हां आय गेस. आणि बोटिंग करण्याचं एक मेन उद्देश होता आमचा, पण बोटिंग बंद आहे जस्ट बिकॉज पाणी खूप कमी आहे, त्यामुळे बोट्सच बंद आहेत. पण लेकच्या इथे तुम्ही जाऊ शकतात. आम्ही एक्झॅक्ट लोकेशनला नाही आलो, काय माहित नाही ना एक्झॅक्ट लोकेशन, ॲज पर त्यांचं ते काय म्हणतात गुगल मॅप्स डायरेक्शन्स जे गुगलवर आहे तसेच आम्ही आलो. आणि बोटिंग तर नाही आहे, बट एक फील तर घ्यायलाच पाहिजे, म्हणून आता आम्ही खाली उतरलो. सो जर इन केस तुम्हाला पण कधी बोटिंग करायला नाही मिळाली तर तुम्ही येऊ शकतात. एंट्री फी 100 रुपीज आहे. जर गाडी वरती पार्क केली तर 50 रुपीज एंट्री फी आहे, आणि जर गाडी पुढे घेऊन आलात तर 100 रुपीज एंट्री फी आहे. आणि थोडं तुम्हाला चालायचं आहे टुवर्ड्स लेक. सो चला मग आम्ही पण आता तिकडे चाललो, थोडंसं फोटो सेशन करतो आणि व्हिडिओसुद्धा काढू, रीलसुद्धा काढू. सो लेट्स गो. कसं वाटतंय? खूप छान. बोटिंग नाही पण स्टील फील खूप छान आहे आणि ढग पण वाजतं ते पाऊस पडणार. ऍक्च्युली येणार आहे पाऊस. नायसा आणि वंश पूर्ण बसलेत खाली. नायसा मजा येते. कसं वाटतंय पहिला पाऊस? कसं वाटतंय? आई कसं वाटतंय स्वीटी? पहिला पाऊस लक्षात राहणार. बस पुढे नको जा. अचानक म्हणजे एवढं ऊन होतं आणि अचानक खूप छान वाटतं एकदम. आई सा बस झाला आता. चला तिला घे रचना छत्री. क्लायमेट चेंज कसा होऊ शकतो सेकंड असं वाटलं पण नाही ना, 1 मिनिटात
सगळं चेंज झालं. एकदम जोरात पाऊस आला पण मस्त आनंद वाटतंय की पहिला पाऊस लक्षात राहील. पावना लेकवर आलो आणि पहिला पाऊस आणि कोण छत्री घेत नव्हते. हे कुठे आलो पण हा हे पुढे जायचं. हो एकदम गडगडते. माहित नाही मुंबईला पडतंय की नाही पण इकडे तरी आता ह्या टायमाला पाऊस पडतंय. कोणाचा झाला नाही फक्त आईनी फोटोशूट केलं आम्ही. जस्ट बिकॉज ऑफ स्वीटीताई आमचा 1 किंवा 2 तरी रील्स आले. फोटो आला का ग? आता आम्ही सगळे असेच बसणार गाडीत पण बरं वाटतंय खूप. स्वीटीताईने एक्स्ट्रा ड्रेस आणलाय. वंशकडे पण आहे आणि मी असे क्लोथ घातले जे इझिली ड्राय होती. आम्ही चाललेलो बॅक टू लोणावळा आणि ऑन द वे आम्हाला हे दिसले पावना लोहगड रिसॉर्ट अँड कॅम्पिंग. सो इथे कॅम्पिंग सुद्धा करू शकतो पण आता इथे आम्हाला वरनं दिसलं की ते बोटिंग सुद्धा आहे. सो आम्ही थोडीशी इन्क्वायरी केली आणि त्यांनी सांगितलं की येस बोटिंग अवेलेबल आहे. आता इथे त्यांनी 50 रुपीज पर पर्सन एंट्री घेतलेली आहे आणि फूड कुपन दिलेले आहेत. सो चला अँड लेट्स एक्सप्लोर दिस प्लेस. बस फिश बघ बाबा. फिश बघ मस्त आहे. चला बोटिंग करू. चला नाहीसा चलो. कसं वाटतंय? मस्त रिफ्रेशिंग. मस्त व्ह्यू आहे हा. आता असं वाटतं परत सकाळ झाली ना. काळोख होतं आणि आता सकाळ झाली तर ढग थोडेसे हे झाले. तिकडनं पण जाऊ. नो स्विमिंग अलाउड. चला आई फुल मजा करते एकदम. पहिला पाऊस आणि नाहीसा तर तिच्या दुनियेत. अगं चला त्याच्यावरती एकदम दादाचं घेतलं. दादाचा पाऊस आहे. चल फायनली बोट मिळालीच ना. फायनली आम्ही बोटीत बसलो. शोधलीच पाऊसच पडतो. आज तर पाऊस सोडत नाही आपल्याला. सगळीकडे पाऊसच पाऊस. आम्हाला बोटिंगची एवढी हौस आहे. मंचू आता दिसशील मग तू. मला भिजायला खायला मला थंडी नसते. छान एकदम मजा जे करायला आलो ते झालं. ते मनाला लागलं असतं. आणि पाऊस असं म्हणजे वाटलं पण नव्हतं येणार तरी आला पाऊस एकदम अचानक ना. आई गोरे दिसतात जास्त. मग पहिला पाऊस आहे ना. पहिला पावसाने एकदम नाहीतर नॉर्मल गरमी झाली असती आणि वैताग आला असता.
से मिले हैं नसीब से आएगा पल ये फिर कहाँ मैं तो तेरे नाल ही रहना जी हर गम संग तेरे सहना जी जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी। अंशू मजा केली सो खूप मजा आली आम्हाला आणि सोने पे सुहागा वॉज लाईक द क्लायमेट। हा बाबा नायसाला पण विचारलं नायसा मजा आली मेनू कार्ड येतो। सो जे स्पीड बोट आहे इथे फक्त 2 गोष्टी आहेत जेट स्की आणि स्पीड बोट आणि स्पीड बोटला 100 पर पर्सन आहे नायसा त्यात फ्री आहे आणि घोड्याचं आहे तर जरा ओव्हर चार्जेस त्यांनी सांगितलेत एका राऊंडचे 200 रुपये सो त्यात तिथे पण नायसा फ्री होती आणि जे कुपन त्यांनी एंट्री घेतली आमची 50 पर पर्सन ते रिडीम होणार। तुम्ही इथे आतमध्ये जेव्हा नाश्ता कराल इथे कॅफेटेरिया आहे प्लस स्टेसुद्धा आहे सो तुम्ही स्टेला सुद्धा येऊ शकतात। स्टे इज लाईक वीकडेजला 2500 आणि वीकेंडला 3000 चार्जेस असे आहेत आणि फॅमिली रूम पण आहे तिथे 4-5 पीपल राहू शकतात सो त्याची कॉस्ट थोडीशी डिफरन्स आहे। सो इन केस तुम्हाला कधी मला यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकतात अँड काय नाही सो वी आर जस्ट एन्जॉईंग दिस क्लायमेट। सनसेट आहे येस सनसेट आहे पण त्यांनी ते लावलंय प्लास्टिक आपण पुढे बसूया ना खाऊन घे पहिले ड्रेस नको खराब करू हे बघ पटेटो दिले बघ तुला हो सगळं ड्रेस खराब केलं नाही होम आणि व्हिडिओ एंड करण्याच्या आधी एक छानसं गिफ्ट तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे। जसं तुम्हाला माहितीच असेल लवकरच फादर्स डे येते 19 जून फादर्स डे आहे आणि सनीसाठी एक क्यूटचं गिफ्ट मागवलं आहे फ्रॉम ऑन बिहाफ ऑफ नायसा मी मागवलं आहे गिफ्ट सनीसाठी। सो प्रत्येकाच्या वडिलांना काही ना काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं आणि आयडियाज म्हणजे तुम्ही विचार करत होतात की काय द्यायचं सो फादर्स डेच्या दिवशी न दाखवता तुम्हाला मी आजच दाखवते म्हणजे इन केस तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तुमच्या फादर्सला किंवा वडिलांना तर तुम्ही नक्कीच हे देऊ शकता। सो मी एक कॉम्बो सेट मागवला आहे ज्याच्यात तुम्ही बघू शकता सनीच्या नावाचं कस्टमायझेशन केलं आहे। सो इथे आहे स्पेक्सचं केस त्यानंतर आहे वॉलेट त्यानंतर आहे किचन आणि हे आहे पासपोर्टचं कवर आणि अकॉर्डिंग टू हिज टेस्ट आणि त्याला जे आवडेल तसं मी कस्टमाइज करून घेतलं आणि या सगळ्या युजफुल गोष्टी आहेत एका मेनसाठी। सो तुम्ही सुद्धा तुमच्या फादर्सला गिफ्ट करू शकतात। सो ह्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। शॉप ॲट आसिया इंस्टाग्रामवरती पेज आहे तिच्याकडनं मी ह्या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत कस्टमाइज केल्या आहेत। सो तुम्ही सुद्धा तुमच्या वडिलांसाठी एक छानसं कस्टमाइज करू शकतात गिफ्ट आणि तुम्ही तुमच्या फादरला गिफ्ट करू शकतात। सो डू विजिट हर पेज अँड थँक्यू सो मच आसिया फॉर सच अन अमेझिंग गिफ्ट। सो आय जस्ट होप तुम्हाला हा आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल। आम्ही खूप मजा केली आहे। पहिला पाऊस आणि आय नो खूप जागेवर पाऊस पडला आहे। खूप लोकांचे मी इंस्टाग्रामवरती इवन स्टोरीज पाहिले व्हॉट्सॲपवरती पाहिले आणि सगळ्यांनी फर्स्ट ट्रेन एन्जॉय केलं आहे। सो तुमचा सुद्धा दिवस छानसा गेला असेल। सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह बाय बाय।